नमस्कार, मी पूजा। वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर हे जातीचं राजकारण करत आहेत। वास्तविक पाहता त्यांचा विरोध भाजपालाच नाही तर त्यांचा विरोध हा संजय पाटील यांच्याशी आहे। कारण ते कधीही भाजप पक्षाला किंवा मुख्यमंत्री यांना टार्गेट करत नाही, तर ते फक्त संजय पाटील यांनाच टार्गेट करतात। मग वंचित आघाडी बीजेपीची बी टीम आहे का, असं घणाघात माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये लगावलाय। विकास आता कुठं निघालेला आहे, त्याची साधारण दिशा काय असावी आणि आताच म्हणजे साहेबांनी जे सांगितलं की पाण्याचा हा फार मोठा प्रश्न आहे। मैशाळ योजनेच्या बाबतीत ती चर्चा होणं गरजेचं आहे, ती कुठंही यांच्याकडे दिसत नाही। म्हणजे एक विरोधाभास हे दोन्ही उमेदवार आमच्या समोर असलेले एकामेकाशी त्या ठिकाणी विरोध करतात आणि आश्चर्याची बाब त्या ठिकाणी आपल्याला दिसते की वंचितचा जो उमेदवार आहे, आज पडळकरांच्या बाबतीत विचार केला तर कुठेही भाजपवरती त्याची टीका त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आपल्याला बघायला मिळत नाही। ते थेट टीका मुख्यमंत्र्यांवर त्यांनी केलेली नाही, मोदींच्यावर केलेली नाही। धनगर समाजाच्या बाबतीत जर विचार केला तर धनगर समाजाला कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून आधीच्या काळात जे प्रकाश होते राजीव गांधीच्या माध्यमातून एक मोठा मेळावा झाला होता आणि त्या ठिकाणी मेळाव्याच्या माध्यमातून शेडगेबापू आमदार झाले, मंत्री झाले आणि आमदार होत असताना त्या ठिकाणी समाज म्हणून त्याला कोणी निवडून दिलं नाही, एक पक्ष म्हणून एक ताकद त्या ठिकाणी पाठिंबा सगळ्यांनी देऊन काँग्रेस पक्षात त्या ठिकाणी निवडून आलेले होते। पण आज जर बघायला गेलं तर आज कुठेतरी वेगळ्या दिशेला हा सगळी निवडणूक चाललेली आहे आणि आज म्हणजे जो उमेदवार आहे त्या ठिकाणी धनगर समाजासाठी काय करणार, इतर समाजासाठी काय करणार, विकास कामं कशा पद्धतीने आणणार का, नुसतं एकच समाज त्या ठिकाणी उभा राहून तो उभा राहिलाय का। आणि त्याचा विरोध फक्त त्या ठिकाणी संजय पाटील म्हणून आहे। संजय पाटलाचे विरोधक तर भरपूर झालेले आहेत, कारण त्यांनी काही काम केलेलं नाहीये। खासदार म्हणून त्यांची 5 वर्षाची जी कालावधी आहे, जे त्यांनी शब्द दिले असते त्यांच्या पक्षाने जे शब्द दिले ते मोठा प्रश्न अजूनपर्यंत त्या ठिकाणी आहे तसेच आहे। महिलांसारखी योजना आहे जी माझ्या काळात जेवढा निधी आला त्याचा माझ्यामध्ये 10% निधी सुद्धा त्याला त्या ठिकाणी आणता आला नाही आणि माझाच राहिलेला निधी त्यांनी वापरला, पुढे काही कामं त्या ठिकाणी केली, पण कुठे त्यांची कामं दिसत नाही, मग त्याला विरोध हा जनतेतनं व्हायलाच लागला।